एका शांत उपनगरात घडलेली घटना सध्या सामाजिक माध्यमांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण शालेय शिक्षणाच्या वातावरणात असलेल्या दोन विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अनपेक्षित व गंभीर वळण घेतल्याची माहिती समोर आली असून यामुळे पालक, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि बालसुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारी, देखरेख आणि संवाद याविषयी मोठी चर्चा निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार एका स्थानिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मैत्री होती आणि अभ्यासासाठी एकत्र वेळ घालवणे हा नियमित भाग बनला होता. परंतु पालकांच्या सततच्या व्यग्र दिनचर्येमुळे आणि योग्य देखरेखीअभावी ही मैत्री कोणत्या टप्प्यावर अधिक वैयक्तिक व गुंतागुंतीची बनली हे कोणालाच समजले नाही. घटनानंतर मुलीच्या आरोग्यात झालेल्या बदलांची नोंद घेतल्यावर तिच्या कुटुंबाला परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यानंतर तात्काळ वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि बालसुरक्षा समितीकडून आवश्यक पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. या प्रकरणाने पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की किशोरवयात मुलामुलींना शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक पातळ्यांवर मार्गदर्शन देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पालकांनी मुलांच्या अभ्यास, मित्रपरिवार, भावनिक अवस्थांवर लक्ष ठेवून खुल्या संवादाची मोकळी जागा निर्माण करणे आजच्या काळात अपरिहार्य आहे. शाळा व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही ही घटना अत्यंत गंभीर धडा म्हणून पाहिली जात असून शिक्षकांना किशोरवयीन विद्यार्थ्यांमधील बदल, वर्तनातील संकेत, मानसिक स्थिती आणि त्यांच्या सामाजिक परस्पर संवादांचा अभ्यास करून योग्य समुपदेशन व प्रतिबंधात्मक यंत्रणा मजबूत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बालहक्क तज्ज्ञांचा मत आहे की अशा घटनांमध्ये कोणत्याही समुदाय, धर्म, जाती किंवा कुटुंबाला दोष देण्यापेक्षा समाजाच्या सर्व स्तरांनी एकत्रितपणे मुलांच्या सुरक्षिततेसाठी वैज्ञानिक शिक्षण, भावनिक जागरूकता, आरोग्यविषयक माहिती आणि योग्य वयातील मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हीच खरी आवश्यकता आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने कुटुंबांना कोणतेही दडपण किंवा सामाजिक कलंक न लावण्याचे आवाहन करत संपूर्ण प्रकरणात मुलीचे आरोग्य, भविष्य आणि सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने हाताळले जाईल असे स्पष्ट केले आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते किशोरवय हा भावनिक अस्थिरतेचा टप्पा असून मुलांना प्रेम, मैत्री, ओळख आणि स्वीकार या गोष्टींबद्दल स्वाभाविक जिज्ञासा असते. परंतु अशा टप्प्यावर योग्य आधार व सुरक्षित वातावरण न मिळाल्यास ते चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजाने निगराणी नव्हे तर संवाद आणि मार्गदर्शन या तत्वांवर भर देणे गरजेचे आहे. सामाजिक संस्था आणि बालसुरक्षा संघटनांनीही या प्रसंगातून शिकत शाळा महाविद्यालयात भावनिक साक्षरतेचे कार्यक्रम, किशोरवयीन आरोग्य जनजागृती, सुरक्षित नातेसंबंधाविषयी शिक्षण आणि मानसिक आरोग्य सहाय्यता यांचा विस्तार करण्याची गरज व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेक तज्ज्ञांनी एकमुखाने सांगितलेली गोष्ट म्हणजे कोणत्याही अल्पवयीन घटनेत दोष, टीका आणि समुदायवाद यांची भाषा वापरणे परिस्थिती अधिकच बिघडवते. तसेच कुटुंबांवर अनावश्यक सामाजिक दबाव येतो. म्हणूनच या घटनेचा आधार घेत समाजाने शिक्षण, संवाद, विश्वास आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मुलीचे आरोग्य तपासणारे डॉक्टर सांगतात की अशा संवेदनशील प्रसंगात मानसिक आधार आणि भावनिक स्थैर्य अत्यंत गरजेचे असते. कारण किशोरवयीन मुलामुलींसाठी अचानक आलेली कोणतीही मोठी घटना भविष्याच्या दृष्टीने मोठे मानसिक ओझे निर्माण करू शकते. या दरम्यान कुटुंबाला समुपदेशन उपलब्ध करून देणे, मुलीच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू न देणे आणि तिच्या पुढील निर्णयांना संपूर्णपणे तिच्या हिताच्या दृष्टीने पाहणे हा समाज आणि प्रशासनाचा प्राथमिक उद्देश असायला हवा. आणि समाजाला या प्रकरणाकडे एका व्यक्तिगत किंवा धार्मिक रंग देणाऱ्या दृष्टिकोनातून नव्हे तर मुलांच्या सुरक्षिततेशी निगडीत व्यापक सामाजिक प्रश्न म्हणून पाहण्याचे आवाहन स्थानिक तज्ज्ञांनी केले आहे. धन्यवाद.